नमस्कार, मी डॉक्टर संदेश. आज माझ्या क्लिनिकमध्ये एका रुग्णाने मला विचारलं, सर मला काल खूप जास्त जुलाब होत होते, त्यासाठी मी माझ्या जवळच्या मेडिकलमध्ये गेलो आणि तिथून काही गोळ्या घेतल्या. त्या गोळ्या 2-3 वेळा खाल्ल्यानंतर माझे जुलाब तर कमी झाले, पण माझ्या पोटामध्ये खूप जास्त मरोड येते, खूप पोटामध्ये दुखतंय आणि गॅस पण होतोय आणि त्याची तीव्रता हळूहळू वाढत चालली आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो. तर जेव्हा तुम्ही स्वतःहून डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध मेडिसिन घेता, मेडिकलवाल्यांना तुमच्या आजाराचं मूळ कारण माहित नसतं, तुमच्या लक्षणांची तीव्रता माहित नसते, जुलाबाच्या गोळ्यांमध्ये पण प्रकार असतात, कुठली गोळी तुमच्या सध्याच्या आजाराला पूरक आहे ते त्यांना माहित नसतं आणि ते एक रॅन्डम गोळी तुम्हाला देतात, त्याची काही साईड इफेक्ट असतात, त्यामुळे अशा प्रकारचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून कुठल्याही प्रकारचे स्वतःहून मेडिसिन घ्यायचे नाहीये. पावसाळा सुरू आहे, अॅक्यूट गॅस्ट्रोएन्टेरायटिसची लक्षणे खूप तीव्रतेने दिसत आहेत. उलटी, मळमळ, जुलाब, ताप येणे ही सर्व लक्षणे तुमच्या कंटॅमिनेटेड फूड वॉटरमधून व्हायरस, बॅक्टेरिया, पॅरासायटिकचे इन्फेक्शन झाल्यामुळे होते. तर यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. डॉक्टर तुमची पूर्ण हिस्ट्री घेतील, तुम्हाला झालेले इन्फेक्शन तपासतील, तुमच्या लक्षणांची तीव्रता बघतील आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं इन्फेक्शन कमी करण्यासाठी ज्या मेडिसिन गरजेच्या आहेत, ज्या गोळ्या पूरक आहेत, अशा मेडिसिन व गोळ्या तुम्हाला देतील आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. मेडिकलमधून तात्पुरते लक्षणं कमी करणाऱ्या गोळ्या घेतल्या तर तुमचं इन्फेक्शन जशाच तसं पोटात राहील, ते इन्फेक्शन पोटामध्ये वाढत राहील आणि त्यामुळे पुढे आतड्यांना सूज येणं आणि कॉम्प्लिकेशन वाढलं. थोडेसे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही मेडिकलमधून गोळी घ्याल तर पुढे तुम्हाला जास्त काळ तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहण्याची वेळ येऊ शकते. शिवाय तुम्हाला खूप त्रासदायक गोष्टी पुढे भोगाव्या लागू शकतात. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतःहून मेडिसिन घेऊ नका. धन्यवाद.